सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे पोलीस मुख्यालय परिसरात आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले। ही कायदेशीर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या उपस्थितीत पार पडली। पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीपीएस कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या 13 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। यामध्ये अंदाजे 1000 किलो गांजा, 200 किलो अफू, 100 ग्रॅम एमडी पावडर आणि कोडीन सिरपसह अल्प्राझोलमच्या गोळ्यांचा समावेश होता। न्यायालयाचे आदेश आणि आवश्यक ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच या साहित्याची आज अधिकृतरित्या विल्हेवाट लावण्यात आली आहे। या कारवाईच्या निमित्ताने बोलताना पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी धुळे जिल्ह्यातील नागरिक आणि विशेषतः तरुणांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले असून व्यसनमुक्तीसाठी समाजाने प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे। अंतर्राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोध दिन निमित्त धुळे पोलीस अंतर्गत जे गुन्हे दाखल झालेली आहे एनडीपीएस कायदा अंतर्गत त्यामधले एकूण 13 गुन्ह्याचा मुद्देमाल अंमली पदार्थ मुद्देमाल आजच्या दिवशी आम्ही नाश करत आहे। ते नाश करण्यासाठी जे प्रोसिजर लीगल प्रोसिजर जे आहे ते पूर्ण कंप्लीट केलेली आहे। जी परवानगी आहे ते घेतलेली आहे। तर प्रॉपर प्रोसिजर करून आम्ही हे नाश आजच्या दिवशी करत आहे। आणि नाश करणार मुद्देमालचं विवरण जवळपास 1000 किलो गांजा, जवळपास 200 किलो हाफू, 100 ग्राम एमडी आणि कोडीन सिरप, अल्प्राझोलम टॅब्लेट्स असा पूर्ण जे आहे ते मुद्देमाल आजच्या दिवशी आम्ही नाश करत आहे। आणि आजचा हा दिवस बघून मी धुळे जिल्ह्यातला सगळे नागरिक, महत्त्वपूर्ण युवा पिढी जे आहे त्यांना मी आणखी एकदा नम्र विनंती करतो की आजच्या दिवसचं जे विशेष आहे की पूर्ण देशात अंमली पदार्थचा नाश करायची आहे आणि हे व्यसन जे आहे त्यांच्या विरुद्ध सगळ्यांना नागरिक, सगळे देशचे सगळे नागरिक मिळून एकत्रित येऊन तिच्यावर विजय, अंमली पदार्थचा जे ॲडिक्शन आहे त्यांच्यावर विजय करायची आहे। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।